नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज देशात ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या त्याबद्दल आपण थोडक्यात बघूया. आज शेतकरी आंदोलन अत्यंत तीव्र झाल्याचं दिसतं आहे. हरियाणा बॉर्डरकडे निघालेले अनेक हजारो शेतकरी, त्यांना भारत सरकारच्या इशाऱ्यावरती खट्टर गव्हर्नमेंटनी तिथेच थांबवलं. रस्त्यामध्ये मोठमोठाले खिळे आणि ड्रोनच्या साहाय्यानं तिथे अश्रू बॉम्ब टाकले. त्यामुळे सरकारने वाटेल त्या बळाने जो काही प्रवाह दिल्लीकडे येणार होता शेतकऱ्यांचा, तो त्यांना थांबवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. तरी या सर्व गोष्टीला न जुमानता अनेक शेतकरी दिल्लीला येऊन ठेपलेले आहे ट्रॅक्टर घेऊन. MSP म्हणजे न्यूनतम ज्या मालाला भाव मिळणे, ही त्यांची मागणी मागच्या 2 वर्षाआधी सरकारने मान्य केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यावरती कायदा करतो. आज जर स्वामीनाथन आयोगाने तेच त्याच्यामध्ये लिहिले की जोपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा भाव मिळणार नाही तोपर्यंत या देशात शेतकऱ्यांची हालत सुधारणार नाही, अशा शिफारसी आहेत. एकीकडे सत्यनारायणला आपला भारतरत्न देत आहेत, परंतु त्यांच्या त्यांनी जे सजेशन्स होते, ज्या काही सूचना होत्या, त्याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. काही ठिकाणी असं बोललं गेलं अनेक यूट्यूब चॅनलमध्ये की अडाणीला फार मोठ्या प्रमाणात धोका होईल, कारण अडाणी आज सर्व ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये अडाणीचं मोठं प्रस्थ आहे. आज जेवढं ऑइल तुम्ही घेताय ते सर्व अडाणीचं आहे. शेतातले जेवढे माल आहेत त्यांच्या मोठमोठ्याला जे सर्व आज अडाणीचं प्रस्थ आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अडाणीला नुकसान होईल. आणि सत्यपाल मलिक याच्यावरती बोलत आहेत की हे जोपर्यंत अडाणी त्यांना क्लिअरन्स देत नाही सरकारला, तोपर्यंत मात्र हे काही होणार नाही. अत्यंत सुंदर व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. आपण या वेगवेगळे 2-3 व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा आणि काँग्रेसची जी भूमिका राहिलेली आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल, ते सुद्धा राहुल गांधींनी जे काही बोललेत आपल्या भाषणात, तेही सुद्धा आज आम्ही तुमच्या या व्हिडिओच्या मार्फत बघूया. चला बघू आपण छोट्या ते व्हिडिओज. एक तरफ मोदी सरकार MS स्वामीनाथन को भारत रत्न देती है और दूसरी तरफ किसान जो उनकी समिति की सिफारिशों को लेकर संघर्ष कर रहे हैं, उन पर आंसू गैस के गोले छोड़े जाते हैं, उनके रास्ते में इस तरह से कील बिछा दिए जाते हैं, यहां तक कि जिस पुल से वो दिल्ली तक पहुंचने की कोशिश कर रहे होते हैं, उस पुल में भी गतिरोध पैदा किए जाते हैं. दोस्तों, MS स्वामीनाथन की बेटी ने किसानों के साथ हो रहे अत्याचार पर अपनी आवाज बुलंद की है. उन्होंने क्या कहा है दोस्तों, कुछ देर बाद मैं आपको यह भी बताऊंगा कि दरअसल MS स्वामीनाथन की रिपोर्ट क्या थी. मगर सबसे पहले राहुल गांधी का बड़ा ऐलान. अगर सरल शब्दों में कहा जाए दोस्तों, तो MS स्वामीनाथन की रिपोर्ट जो थी, राहुल गांधी ने वादा किया है कि अगर हम 2024 में सत्ता में आए तो हम MS स्वामीनाथन की रिपोर्ट की तमाम सिफारिशों को लागू करेंगे. मैं आपको बतलाना चाहूंगा कि राहुल गांधी ने ऐलान क्या किया है, उनके ट्विटर हैंडल पर क्या लिखा हुआ है, वो मैं आपको पढ़ के सुनाना चाहता हूं. किसान भाइयों, आज ऐतिहासिक दिन है. कांग्रेस ने हर किसान को फसल पर स्वामीनाथन कमीशन के अनुसार MSP की कानूनी गारंटी देने का फैसला किया है. यह कदम 15 करोड़ किसान परिवारों की समृद्धि सुनिश्चित कर उनका जीवन बदल देगा. न्याय के पथ पर यह कांग्रेस की पहली गारंटी है. दोस्तों, मैं आपको बता दूं कि राहुल गांधी ने कुछ दिनों पहले यह ऐलान किया था कि हम अपनी तरफ से 5 न्याय की घोषणा करने वाले हैं. तो यह जो है वो राहुल गांधी की है, कहा जाए कांग्रेस की पहली घोषणा है. राहुल गांधी ने इस बात का ऐलान अपनी एक सभा में किया. जैसे कि आप जानते हैं, इस वक्त वो भारत न्याय यात्रा कर रहे हैं. सुनिए उन्होंने क्या ऐलान किया और क्या ऐलान किया मल्लिकार्जुन खड़गे की मौजूदगी में. उन्होंने स्वामीनाथन जी को बीजेपी की सरकार ने भारत रत्न दिया.
मगर जिस चीज के लिए स्वामीनाथन जी ने अपनी जिंदगी दी, हिंदुस्तान के किसानों के लिए जो उन्होंने मेहनत की, जो स्वामीनाथन जी ने कहा, उसको करने के लिए तैयार नहीं है। इसका क्या मतलब है? स्वामीनाथन जी ने अपनी रिपोर्ट में साफ कहा है कि किसानों को लीगल राइट एमएसपी की मिलनी चाहिए। वो बीजेपी की सरकार नहीं कर रही है। तो मैं आपको यहां जो खारगे जी ने कहा उसको दोहराना चाहता हूं कि इंडिया की सरकार आएगी तो हम एमएसपी की गारंटी हिंदुस्तान के किसानों को देंगे। जो स्वामीनाथन रिपोर्ट में लिखा है वो हम पूरा करके आपको दे देंगे। और ये हमारी शुरुआत है। हमारा मैनिफेस्टो बन रहा है, उसमें हमारा डिस्कशन चल रहा है। ये हमने आपको सिर्फ पहली बात बोली है। इसके आगे भी हम अपने मैनिफेस्टो में किसानों के लिए, मजदूरों के लिए काम करने जा रहे हैं। साथ ही राहुल गांधी ने यह भी समझाया कि इस ऐलान से क्या होने वाला है। उन्होंने स्पष्ट किया, हमारी एमएसपी पर कानूनी गारंटी किसानों के जीवन में 3 बड़े बदलाव लाएगी। फसल के सही दाम मिलने से किसान कर्ज की मुसीबत से छुटकारा पा सकेगा। कोई भी किसान आत्महत्या करने पर मजबूर नहीं होगा। खेती मुनाफे का व्यवसाय होगा और किसान समृद्ध बनेगा, और समृद्ध किसान देश की तकदीर बदल देगा। मगर आप जानते हैं, एक तरफ राहुल गांधी ने बड़ा ऐलान किया और दूसरी तरफ गोदी मीडिया इस पर पूरी तरह से चुप है, इसकी चर्चा भी नहीं कर रहा है। मैं आपसे एक सवाल पूछना चाहता हूं, चुनावी मौसम है, विपक्ष जो ऐलान करेगा क्या उसका इसी तरह से ब्लैकआउट कर दिया जाएगा? है किसान आंदोलन को उत्तर प्रदेश से लेके हरियाणा पंजाब तक कैसा रोदा जा रहा है, इसकी दिन भर खबरें आपने देखी होगी, उल्टा चश्मा पे भी देखी होगी, समय समय पे विश्लेषण देखे होंगे। बिहार में जो विधायक बागी कहलाए थे, जिनको जबरदस्ती गन पॉइंट पे एफआईआर डाल के, जैसा कि कल मैंने जिक्र किया था, अब उन विधायकों के ऊपर प्रकोप शुरू हो गया है। महाराष्ट्र में ईडी ने फिर, जैसा कि अशोक चौहान के बारे में बताया था, अशोक चौहान अब आज बीजेपी में पूर्ण रूप से ज्वाइन हो गए। उन्होंने इतना ही कहा कि मैं एक अल्टरनेटिव जगह ढूंढ रहा था, मुझे किसी से कोई तकलीफ नहीं थी। कांग्रेस ने आरोप लगाया कि आप डर के भाग गए मैदान छोड़ के, आप डरपोक हैं। लेकिन आज जिस खबर का मैं विश्लेषण करने वाला हूं वो थोड़ा हमें सोचने के लिए मजबूर करेगा, क्योंकि 2024 की चुनाव नजदीक आ रहे हैं। हम चुनाव के दिन, चुनाव के माहौल में सबकी बात सुनते हैं, जात बिरादरी, अपना पराया, विचारधारा, हिंदुत्व, धर्म, राम मंदिर, तथाकथित विकास, बहुत सारी चीजें परोसी जाती है पक्ष और विपक्ष से, और फिर हम जाते हैं बटन दबाते हैं। वो जो बटन दबाते हैं, चुनाव का प्रोसेस भले ही मतदान केंद्र में आपसे 1 घंटा लेता हो, लेकिन चुनाव का बटन जब दबाते हैं मात्र 30 सेकंड होते हैं। 30 सेकंड आप बटन दबाते हैं। 30 सेकंड बटन दबाते समय आप अपना नुमाइंदा, आप अपना रिप्रेजेंटेटिव तय करते हैं। हमारे सांसद कितने नालायक हो सकते हैं, हमारे सांसद कितने कामचोर हो सकते हैं, हमारे सांसद कितने बेकार हो सकते हैं। इसका एक उदाहरण में, अभी 17वीं लोकसभा जो समाप्त हुई, उसका कुछ आंकड़े मार्केट में आए हैं, वो मैं आपसे साझा करता हूं। उन राजनीतिक दलों को भी जवाब पूछना चाहिए कि आपने ऐसे लोगों को टिकट क्यों दिया, और उन तमाम लोकसभा क्षेत्र में वहां का हर मतदाता अपने आप को कितना अपमानित समझता होगा, लज्जित होगा, ये मैं जान सकता हूं, क्योंकि सभी लोग बेशरमपना की चद्दर ओढ़ के नहीं रहते। कि ये मोदी सरकार के कफन में आखिरी कील है। आखिरी कील होगी। इसके बाद किसान दुगनी ताकत से, दुगने गुस्से से
लड़ेगा और फिर वो वोटिंग के दिन उसको याद रखेगा। आपको लगता है कि जिस तरह से मोदी जी ने चौधरी चरण सिंह, जिनके साथ आपने काम किया, चौधरी चरण सिंह आपको बहुत मानते थे, अजीत सिंह जो उनके बेटे, उनसे ज्यादा आपको मानते थे, जी भाई मेरा कोई वारिस है, वली वारिस है तो वो सतपाल मलिक है। जी उनको भारत रत्न दिया गया है। जी 4 दिन पहले भारत रत्न और 4 दिन बाद लाठी चार्ज, आंसू गैस। आपको लगता है कि उनके पौत्र जयंत चौधरी ने एक गलत फैसला लिया? उनको, वो मोदी के आगे झुक गए और किसानों के साथ आज नहीं खड़े। आज किसानों पे लाठी चार्ज हो रही है और जयंत चौधरी अपने ड्राइंग रूम में बैठे हैं, चुप हैं, होठ सिले हुए हैं। मैं आपको बताता हूँ 2-3 चीजें। अभी मेरे पास एक लेडी लेक्चरर आई थी अपने हस्बैंड के साथ, और उन्होंने कहा कि साहब इसने हम लोगों को बेच दिया, डुबो दिया, कोई चीज खड़ी करिए, कोई किसानों की पार्टी नए सिरे से बनाइए, क्योंकि वही एक पार्टी थी किसानों की। दूसरे, चौधरी चरण सिंह को भारत रत्न देना कोई मेहरबानी नहीं थे, वो तो डिजर्विंग थे, उन्हें तो कोई ना कोई सरकार भारत रत्न देती। अब इन्होंने स्वामीनाथन को भी भारत रत्न दिया। स्वामीनाथन कमीशन की सिफारिश आप लागू नहीं करेंगे और भारत रत्न देंगे। इसी तरह किसानों पे आप लाठीचार्ज करेंगे और चरण सिंह को भारत रत्न देंगे, क्या मतलब है इसका? आप ये गिल्ली डंडा का खेल कर रहे हैं किसानों के साथ। उनके जो मसाइल हैं, उनकी जो मांग है, उनकी जो शिकायत है, उनको पहले दूर करिए। भारत रत्न आप अपने घर पे रखिए, हमको जरूरत नहीं है उसकी। आपको लग रहा है कि ये जो किसान आंदोलन है, कल पीयूष गोयल, अर्जुन मुंडा, देश के कृषि मंत्री, ये लोग वहां पर गए, बातचीत हुई, 2 राउंड की बातचीत हो चुकी है, लेकिन वो बातचीत कहीं ना कहीं टूट गई। जो किसानों की मांग है कि साहब एक कानून बनाइए, एमएसपी के लिए एक कानून बनाइए, इसके अलावा जो हमारे कर्जे हैं, मजदूरों पे, किसानों पे जो कर्जे हैं उनको माफ करिए, और इसी तरह से बिजली को लेकर, जमीन अधिग्रहण को लेकर और भी बहुत सी शर्तें हैं किसानों की। उनका कहना है कि इन सबकी माफी होनी चाहिए। क्या आपको लगता है कि मोदी किसानों के आगे झुकेंगे, या मोदी एक जिद्दी नेता है, मोदी जब ना कर देते हैं तो बहुत मुश्किल लगता है उनको हाँ करने में? आपको फ्यूचर क्या दिखता है इस बातचीत का? माफी मांग के काले कानून वापस लिए थे पिछले। मोदी ऐसा कुछ नहीं है कि झुकेंगे नहीं, लेकिन अभी तक उनका एटीट्यूड ठीक नहीं है। एमएसपी का जहां तक ताल्लुक है, बिना एमएसपी के किसानों का आंदोलन हल नहीं होगा। एमएसपी मानना पड़ेगी, और एमएसपी में सरकार का कोई नुकसान नहीं है। एमएसपी तो नागपुर सेशन में पंडित नेहरू के प्रस्ताव के आधार पर लागू हुई थी, इनको पता ही नहीं है कुछ भी। तो एमएसपी और ये जो कर्जा माफी, आप तुम सेठों के इतने बड़े बड़े कर्जे माफ करते हो, किसानों का छोटा सा कर्जा माफ करने को तैयार नहीं। ये बेसिक एटीट्यूड है किसान विरोधी। जी, एक चीज और, जिस तरह से किसानों को रोकने के लिए जो रास्ते में कीलें बिछाई गई हैं, बैरिकेड्स लगा दिए हैं, कटीले तार कर दिए हैं, आपको क्या लगता है कि ये सब मोदी जी के कहने पर हो रहा है, या मोदी जी को इसकी जानकारी नहीं है? देखिए, ये जो चीफ मिनिस्टर्स हैं, चाहे वो ये खट्टर हो या कोई हो, ये तो बिना मोदी जी से पूछे टॉयलेट भी नहीं जाते हैं। ये बिना मोदी जी के इशारे पे नहीं हो रहा, उन्हीं के इशारे पे हो रहा, और वो इसका अंदाजा नहीं है उनको कितना नुकसान होने वाला है इससे। जो बिटरनेस आएगी किसानों में, वो पता नहीं कहां कहां परिलक्षित होगी। नहीं, क्या हो सकता है उसमें? चुनाव में हराना तो हो ही सकता है, इनकी सभाओं में हुड़दंग हो जाएंगे और बहुत चीजें हो जाएंगी। इनके लोगों को, अभी ये स्मृति ईरानी गई थी मुजफ्फरनगर के किसी गांव में, गांव के लोगों ने दौड़ा लिया इनको, भाग के कार पकड़ी इन्होंने, गांव में इनको भगा देंगे लोग। हाँ, स्मृति ईरानी, पूछ लीजिए आप। आपको क्या लगता है कि अगर ये आंदोलन और तेज हुआ, और आप कह रहे हैं कि भाई मोदी अहंकार में डूबे हुए हैं, तो क्या हरियाणा, पंजाब, कुछ हिस्सा राजस्थान का, पश्चिमी उत्तर प्रदेश, दिल्ली, कुछ हिस्सा उत्तराखंड का, क्या ये जो जाट बेल्ट है, किसान बेल्ट है, जहां से ज्यादातर लोग आ रहे हैं, क्या यहाँ पर बीजेपी को बहुत मुसीबत का सामना करना पड़ सकता है चुनाव में? क्या बीजेपी चुनाव में वोट का तो छोड़िए, इनकी ठुकाई होगी, ये गांवों में नहीं जा पाएंगे दीपक जी। इनका बहुत बुरा हाल होने वाला, लोगों में बहुत बहुत गुस्सा है इन लोगों के प्रति।
मतलब मैं समझा नहीं, क्या ठुकाई से मतलब नहीं समझा मैं। ठुकाई माने दौड़ा देंगे लोग, इनकी पब्लिक मीटिंग नहीं होने देंगे, हुड़दंग कर देंगे, पथराव कर देंगे, बहुत सारी चीजें हैं जो हो जाएंगी, जो अभी स्मृति ईरानी के साथ हुआ एकदम। आपको क्या लगता है कि मोदी किसानों के मसले को समझ नहीं पाते, या मोदी किसी से मशवरा नहीं लेते, किसी की बात नहीं मानते? क्या मोदी बार बार जो एक किसान के मोर्चे पर फेल हो रहे हैं, इसके 2-3 कारण क्या हो सकते हैं? देखिए, मोदी जी जब गुजरात में चीफ मिनिस्टर थे तो बहुत अच्छे थे। उन्होंने, मैं तो उनका प्रशंसक था, उन्होंने मनमोहन सिंह को चिट्ठी लिखी थी एमएसपी लागू करने के लिए, लेकिन वो दिल्ली आने के बाद खराब हो गए। लोहिया कहा करते थे कि दिल्ली आदमी को नष्ट कर देती है। अब उनका एटीट्यूड किसान विरोधी, एरोगेंस वाला, और एक तरह से कि हटो हम कुछ नहीं सुनेंगे, ये हो गया है। दूसरे, अडानी का भी प्रेशर रहता है इन लोगों पे, अडानी के पक्ष में, क्योंकि एमएसपी तो इसलिए लागू नहीं हो रही क्योंकि अडानी को नुकसान हो जाएगा। उसने बड़े पैमाने पे गोदाम बना के गेहूं और चावल भर दिया है आप क्या कहना चाह रहे हैं? क्या जो अडानी है या जो कॉर्पोरेट लॉबी है, उसके चक्कर में एमएसपी का कानून मोदी नहीं बनाएंगे? एमएसपी का कानून अडानी की वजह से ही रुका हुआ है, क्योंकि एमएसपी का कानून नेहमीच्या कमिटमेंटप्रमाणे आज एक वेगळा विषय घेऊन आम्ही बुद्धा सिरियलमधला आम्ही बुद्धा सिरियलच का घेतो, कारण बुद्धा सिरियलवरती कॉपीराईट नाही आणि सहज ते ॲक्सेसिबल आहे. दुसरे कुठलेही बाबासाहेबांच्या अनेक सिरियलमध्ये कॉपीराईट असल्यामुळे त्याला आम्हाला घेता येणार नाही, कारण कॉपीराईट केलं की तिथनं ब्लॉक होऊन जात आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे आम्ही जे काही कॉपीराईटमध्ये नसतील ते त्या सर्व बाबी तुम्हा सर्वांना आम्हाला दाखवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे आम्ही बुद्धाच्या क्लिप्स ज्या आहेत त्या सातत्यानं तिथे घेत असतो. के मोदी जे सिंगापूरला एक मोठे बिझनेसमॅन आहेत आणि बुद्धिझमनी प्रेरित होऊन त्यांनी त्यावेळेस जवळपास 10-15 वर्ष आधी 250 कोटी खर्च करून बुद्धा या सिरियलला बनवलेली आहे. बंधूंनो, बुद्धा या सिरियलवरती जी ऑथेंटिसिटी आहे ती त्यांनी एस्टॅब्लिश केलेली आहे. मोठा टीमवर्क होता, रिसर्च वर्क होतं. बुद्धा अँड धम्माच्या ह्याच्यातले अनेक उतारे घेऊन आणि अभ्यासपूर्वक त्यांनी ते सर्वच्या सर्व लिखाणावरती मग आपले त्या स्क्रिप्ट बनवल्या आणि स्क्रिप्ट बनल्यानंतर मग तो पूर्णच्या पूर्ण एपिसोड बनलेले आहेत. स्टार या ह्याच्यावरती GTVवरती ते आलेले. आता GTVवरती ते दिसत नाही, परंतु मी सर्व जे कोणी ऑब्झर्व करत असतील आणि ज्या कोणाला बुद्धा सिरियलच्या सर्व 53 एपिसोड जर पाहिजे असतील तर त्या सर्व माझ्याकडे उपलब्ध आहेत. निश्चितच मी तुम्हाला कोणालाही कॉपी करून देईल. कोणाला जर पाहिजे असल्यास त्यांनी पेनड्राईव्ह घेऊन यायचा आणि माझ्याकडनं ते सर्वच्या सर्व तुम्ही कॉपी करून घ्या. म्हणजे कमीत कमी ज्या लोकांनी बुद्धा आणि धम्मा वाचलं नसेल किंवा ज्या लोकांना शक्य झालं नसेल किंवा त्याहीपेक्षा अधिक वाचण्याची इच्छा असेल तर त्या सर्वांकडे एकदा तरी तुमच्या आयुष्यात बुद्धा या सिरियलवरती कम्प्लिटली तुमचं एक पाहणं झालं पाहिजे. आज या बुद्धाच्या सिरियलमध्ये आज आम्ही दाखवणार आहोत की जी प्रतिवर्ता असते, म्हणजे जे भिक्षू बनतात आम्ही त्याच्या आणि ते भिक्षू बनण्याची जी प्रक्रिया असते, आपण आपल्याकडे बरेचदा श्रामणेर म्हणतो त्याला, अनेक लोक श्रामणेर होतात. तर काही लोकांना उत्सुकता असेल आणि बुद्धम शरणम गच्छामीचा खरा अर्थ तुम्हाला या क्लिपमधनं दिसेल. बघूया आपण बुद्धा ह्या एपिसोडमधनं हे सुंदरशी क्लिप, बुद्ध धम्म म्हणजे जे भिक्षू बनण्याची प्रक्रिया. बघूया क्लिप. आज मैं राजगृह की ओर प्रस्थान करूंगा. इतने शीघ्र? मैंने मगध नरेश बिंबिसार को ये वचन दिया था कि दिव्य ज्ञान प्राप्त होते ही मैं उन्हें ये संदेश सुनाने आऊंगा. इतनी भीड़ क्यों है? यश के भिक्षु होने के बाद अब उसके मित्रों ने भी प्रण लिया है कि वे भी भिक्षु बनेंगे. विशाल नदी की एक अकेली धार बन मैं बह चला था. अब कितनी अनेक धाराएं इस प्रवाह में जुड़ती जा रही हैं. यदि ये स्वेच्छा से भिक्षु बनना चाहते हैं तो आप मेरे प्रथम शिष्य इन्हें ज्ञान दें. पर आचरण सहित आप हमें बताइए.
आप लोग अंदर आ जाइए। जो भिक्षु बनना चाहते हैं उन्हें अपने केश और दाढ़ी के बाल त्यागने होंगे। आप गेरुआ वस्त्र धारण करेंगे। आप अपना वस्त्र ऐसे लपटें कि आपका दाहिना कंधा खुला रहे। अब आप बुद्धा के प्रथम शिष्यों में से किसी एक से दीक्षा ग्रहण करेंगे। दीक्षा लेने के लिए आप घुटनों के बल धरती पर बैठेंगे। दीक्षा कोई भी दे, पर आपके लिए स्वयं बुद्धा ही यह आशीर्वाद का हाथ रख रहे हैं। जो दीक्षा ग्रहण करे वो अपने हस्त कमल के फूल की पंखुड़ियों के समान खोल के रखे। मैं बुद्ध की शरण में जा रहा हूं। बुद्धं शरणं गच्छामि। जो धर्म का स्वरूप है मैं उसकी शरण में जा रहा हूं। धम्मं शरणं गच्छामि। जो प्रेम और करुणा में मेरे सहयात्री हैं उसकी शरण में जा रहा हूं। संघं शरणं गच्छामि। ये तीनों शरण दोहराने पर आप सब भिक्षुक हो जाएंगे। आप इस चेतना की नदी के अंग हो गए जो सामंजस्य और जागरूकता से जीवन बिताने का प्रण लेती है। मेरी अनुपस्थिति में आप सबको पूर्ण अधिकार है। आप संघ में और भिक्षुओं को दीक्षा दें। जो भी भिक्षु बनना चाहते हैं और यहाँ आने में असमर्थ हैं, वो अपने गांव में, अपने घर में, अपने परिवार में और अपने मित्रों के समक्ष भिक्षुक बन सकते हैं। उच्चतम नैतिक चरित्र का उदाहरण बनना है और अनुशासन किसी और को दिखाने के लिए नहीं, स्वयं अपने लिए है। मेरे प्रिय भिक्षु, आज हमने एक भारी बीड़ा उठाया है मानव को कल्याण का मार्ग दिखाने का। आज हम सब विदा लेते हैं। हम सब अलग अलग दिशाओं में जाएं। एक दिशा में दो ना जाएं। जो परम सत्य मेरे अनुभव से आप सबको रूपांतरित कर गया, वो संदेश जन जन तक पहुंचा। नेहमीप्रमाणे आपण बहुजन सौरभचं आज वाचन करत असतो। वाचन करण्यापेक्षा आपण महत्त्वाच्या ठळक बातम्यावरती थोडी चर्चा करत असतो आणि महत्त्वाच्या बातम्या जर वाटल्या मला तर त्याच्यावरती आम्ही थोडं आपलं भाष्य पण करत असतो। आजचा बहुजन सौरभ दिल्लीच्या वेशीवर तणाव, 2500 ट्रॅक्टरसह शेतकरी दिल्लीत दाखल, अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही त्याच्यावरती आहे। आंदोलनकासाठी मैदानाचा तुरुंग करण्याची मागणी, दिल्ली सरकारचा केंद्राला स्पष्ट नकार। केजरीवालांनी सांगितलं की जिथे असेल तिथेच त्यांना तुरुंग करा आणि तिथेच त्या लोकांना खाण्यापिण्याची सोय करा, तर ते वाटलं सेंट्रल गव्हर्नमेंटनी नकार दिलेला आहे। त्याच्या शेजारी आज आमची एक 28 वर्षीय तरुणाने पोलीस चौकीत स्वतःला जाळून घेतले छोट्याशा कारणामुळे। निवडणूक आयुक्ताच्या नियुक्तीत कायद्यात स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। तुम्हाला माहिती असेल की इलेक्शन कमिशनची नियुक्तीमध्ये चीफ जस्टिसची भूमिका असते, त्याच्यामध्ये तो एक मेंबर असतो, परंतु ते मेंबर हटवून सरकारने जो कायदा केला त्याच्या अगेन्स्टमध्ये सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका आली की त्याला स्टे द्यावा, परंतु स्टे न देता नोटीस झालेली आहे आणि त्याच्यानंतर नोटीस झाल्यानंतर सरकारची काय भूमिका त्याच्यावरती राहील हे आता त्यांनी सांगितलेलं आहे। मला वाटते की ते पुढची तारीख जी आहे ती एप्रिल महिन्याची त्यांनी ठरवलेली आहे। एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा त्याच्या
नियुक्तीबद्दल प्रश्न होईल. समजा जर त्याला कोर्टाला असं वाटलं की त्याच्या नियुक्तीमध्ये काहीतरी मॅनिप्युलेशन आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी अनकॉन्स्टिट्युशनल गोष्टी असतील तर 256मध्ये पुन्हा त्याच्यावरती त्याला रद्द करण्याची जबाबदारी ही सुप्रीम कोर्टाची राहील. त्याच्या शेजारी आम्ही शेतकऱ्याचे ब्रांच मॅनेजरला भोकसले, अत्यंत त्यांनी त्रास दिला आणि एकतर तो चिडून एक शेतकरी त्याला भोकसण्याची बातमी आहे. त्याच्या शेजारी आज आम्ही अत्यंत महत्त्वाची काँग्रेसची बातमी ती म्हणजे अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश. अशोक चव्हाण हे आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी कुठल्या याच्याखाली दबावाखाली त्यांनी भाजप जॉईन केलेलं आहे हे तर सांगणं अवघड आहे. कारण अनेक लोक दबावाखाली कुठल्या ना कुठल्या घटनेत, आता चीफ मिनिस्टर असताना शक्य आहे की त्यांच्या हातून काही चुकाही झाल्या असतील, त्याच्यामुळं त्यांनी कुठलंही कारण दिलेलं नाही आणि शेवटी त्यांनी काँग्रेसला हे म्हटलं नाही की बा मला कोणी त्रास देत होतं आणि त्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. कालच राजीनामा दिला आणि आज भाजपमध्ये त्यांची हे झाली, पक्षात समाविष्ट झाले. ते नागपुरात STचे कर्मचारी बेमुदत उपोषणावर. त्याच्याच नंतर त्याच्याखाली लक्ष्मीबाई साखरे यांचा 5वा पुण्यतिथी दिवस. आज भाऊ वासनिक यांच्या पुस्तकांची वेगवेगळी लिस्ट आहे त्याची आणि अनेकांना आमची विनवणी आहे की त्यांनी ते पुस्तकं खरेदी करावं. आज बघूया 5-4वरती आम्ही काय महत्त्वाच्या ठळक बातम्या दिलेल्या आहेत. आज स्वप्नजय एज्युकेशन सोसायटी स्थापना दिवस, रंगारंगी गीत संगीत मैफिल आणि पेहराव विचाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आमचे मित्र ज्ञानेश्वर रक्षक यांचा पेहराव तुमच्या फोटोमध्ये दिसेल. आमचा तो वार्षिक दिवस असतो, उत्साहाचा दिवस असतो आणि त्या दिवशी आम्ही सर्वांना फ्रीडम देतो. सर्वांनी नाच गाणे सर्वांनी आणि आमच्या इथे तो उत्साह आम्ही दरवर्षी एक दसरा म्हणजे तुम्हाला हे म्हणता येईल की आमचा स्नेहसंमेलनाचा दिवस असतो. त्या दिवशी आमच्या सर्व लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. अत्यंत चांगला कार्यक्रम झाला. आंबेडकराईट मूवमेंट वाङ्मय पुरस्कार जाहीर. यशवंत मनोहरांना यावर्षीचा तो पुरस्कार मिळालेला आहे. ती बातमी आज आम्ही टॉपवरती घेतलेली आहे. केवळ आरक्षणामुळेच नव्हे तर बौद्ध धम्माच्या स्वीकारामुळेच प्रगती. प्राध्यापक आनंद देवडेकर यांची ती बातमी आहे. महावितरणाचा गोंधळ कारभारामुळे ग्राहकाची मानसिक प्रताडणा. त्याच्या शेजारी डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल वंदना संघ दीक्षाभूमीतर्फे सत्कार. आमचे मित्र आहेत चंद्रशेखर मेश्राम, न्यूरोलॉजिस्ट आहेत. नागपूरला सर्वच लोक त्यांना ओळखतात. त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पाली त्रिपिटकाचा प्रकल्प बार्टीने पूर्णत्वाकडे न्यावा. आमदार चाबुस्कर पुण्याची बातमी. आमच्या संशोधकांना चिंतन व मनन करून संशोधकाने कार्य पूर्ण नेण्याची गरज. डॉक्टर बबनराव तायवडे धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य होते अनेक वर्षापर्यंत आणि त्यांचं हे सर्वांना आव्हान आहे की आज जेवढे संशोधक असतील त्यांनी चिंतन करावं आणि चिंतन आणि मनन करूनच त्याकडे लक्ष द्यावं. त्याच्याच खाली आज आम्ही दुसरी एक बातमी घेतलेली आहे. पहिले राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन. आमचे मित्र प्राध्यापक जावेद पाशा कुरेशी यांनी तो ऑर्गनाईज केलेला आहे. आमचे दुसरे मित्र नितीनदादा सरदार यांचा मोठा त्याच्यामध्ये सहभाग आहे. त्यांची ती एक बातमी महत्त्वाची बातमी आज आम्ही लावलेली आहे. मी तुम्हा सर्व लोकांना निवेदन करेल की या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. 18 फेब्रुवारीला तो कार्यक्रम होणार आहे पंचशील चौकातल्या त्या ह्याच्यात पत्रकार संघात. साहित्य दर्पण कला संघाचा मंचाचा प्रथम वर्धापन दिवस साजरा. नागपूरची बातमी आहे. आज बघूया 5-2वरती आज आम्ही अग्रलेख आमचा आणि त्याच्याच बाजूचे जेवढे कुठले अंक हे असतील लेख ते आम्ही तुम्हाला वाचून दाखवू. राजकारण हे भान जागृत असलेल्यांचे क्षेत्र होय. श्रद्धा मनोरंजन व नशेचे क्षेत्र नको. अत्यंत मार्मिक आज त्याच्यात आम्ही लिखाण केलेलं आहे की आज ज्या पद्धतीने राजकारणासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतीने हळदी कुंकू असो की मोठमोठ्याला मिटिंगा असो की वाढदिवसाच्या निमित्ताने की वेगवेगळे जे मनोरंजनाचे जे वेगवेगळे
प्रकार करतात आणि त्याच्यामुळे आपल्या मतदारांना जे लुभावतात त्या सर्व प्रक्रिया बंद झाल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं राजकारणाचा अर्थ काय, तुमचे अधिकार कोण तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतील, अशा पद्धतीची वाटचाल जर झाली तर राजकारणात वेगळं स्वरूप निर्माण होईल. त्याच्या शेजारी आज आम्ही श्याम ठाणेकर पुण्यांचं यांचा लेख घेतलेला आहे. आधुनिक काळातील विज्ञान सूर्य स्टीफन हॉकिंग. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे स्टीफन हॉकिंगचं काय काम होतं आणि त्यांना नोबेल प्राईज मिळालेले. एक ब्रिटनमध्ये जे त्यांनी काम केलेलं आहे अमेरिकेत सॅटेलाईटमध्ये ग्रहाच्या संबंधातलं, याच्यावरती हा सुंदरसा लेख. कामगार चळवळीपुढील आव्हाने, आमचे नातेवाईक मित्र चंद्रहा सुटे यांचा सुंदरसा लेख की कामगार चळवळी पुढील कोणते कोणते आव्हानं आहेत. कारण दिवसेंदिवस जे नवीन बदलाव त्याच्यामध्ये आज कायद्यामध्ये होत आहे, त्यामुळे त्याच्यात काय काय आव्हाने आहेत त्याच्याबद्दलचा एक सुंदरसा लेख, अत्यंत वाचनीय, सर्वांना आव्हान आहे की वाचावं. आदर्शांच्या वंदनाने 4 फायदे होतात. अत्यंत सुंदर असं एक लिखाण आहे आज आमचे देवीदास राऊत यांचा लेख, जो अभिवादनशील आहे, जो नित्य आदर्शाची सेवा करतो, ज्याचे आयुष्य वर्ण सुख तथा बल यामध्ये वृद्धी होत असते, अशा पद्धतीचे त्यांचं एक सुंदरसं एक आर्टिकल आहे बुद्धावरती. हेमंत सोरेन रडले नाहीत, झुकले नाहीत, परंतु ते भांडत राहिले आणि आपल्या एक सुंदरसा एक आदिवासी नेता किती प्रखर पद्धतीने तो भांडतो आहे आणि त्यांनी तर इथपर्यंत सांगितलं की आता आम्हाला बौद्ध धम्माच्याकडे वळावं लागेल, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. अत्यंत मार्मिक असा सुंदरसा लेख वाचनीय आहे. आज बघूया पान 3 वरती आम्ही पुस्तके वाचण्याच्या वयात चेहरे वाचत बसू नका, हा एक सुंदरसा एक लेख सूरज पी डहागावकर यांचा लिहिलेला आहे. यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की आज पहिलेच्या याच्यातले लोक प्रेम करून विवाहात ते किती वर्षापर्यंत एका दुसऱ्यावरती प्रेम करत होते, परंतु आजच्या प्रसंगी अनेक लोकांचे जे विभाजन आपल्या डायव्हर्सचे जे पिटिशन्स आल्या, छोट्या छोट्या क्षुल्लक कारणामुळे जे कोर्टात जात आहेत आणि त्यामुळे समाजाची जी दुर्दशा होते, आईवडिलांची दुर्दशा होते. ठीक आहे, नवरा बायकोनी जे काय करायचं, पण त्या फॅमिलीला सर्व सफर व्हावं लागते, म्हणजे दोघांमुळे आज किती लोकांचं नुकसान होतं याच्यावरती सुंदरसं आजचा हा लेख आम्ही तिथे दिलेला आहे. त्याच्याच खाली आज आम्ही पाली भाषेचे महत्त्व, पाली याच्यावरती डॉक्टर मोहन वानखडे यांचा हा लेख अत्यंत सुंदर आहे. पाली भाषेमध्ये काय काय रहस्य लपलेलं आहे आणि किती ते तुम्हाला उपयोगी आहेत हे सर्व सांगणारा हा लेख तुम्ही वाचा. संघटन घडे चलो, एक सुंदरसा लेख विनायक साबळे यांचा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यांच्या लेखामध्ये त्यांनी वेगवेगळ्या सुस्पष्ट ध्येय असलं पाहिजे, त्याच्यानंतर कार्यकारिणी व्यवस्थित असली पाहिजे, प्रभावी नेतृत्व असलं पाहिजे, त्याच्यानंतर प्रशिक्षित कार्यकर्ते असले पाहिजे, त्याच्यानंतर आवश्यक साधने असणं गरजेचं आहे, लोकशाही कार्यपद्धती असली पाहिजे, कोणाची हे नको, प्रभावी संवाद यंत्रणा तुमच्याकडे असली पाहिजे आणि सुधारित व लवचिक अशी संघटनेची सांगड असली पाहिजे. अशा पद्धतीचा हा सुंदरसा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे, वाचनीय आहे, सर्वांनी वाचावा. बंधूंनो, आज जे काही तुम्ही पाहतायत, मला असं वाटते की तुम्हाला जर ते आवडत असेल तर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही एका दुसऱ्याला फॉरवर्ड करा, लाईक करा, जेणेकरून त्याचा उपयोग सर्व लोकांना झाला पाहिजे. आज बऱ्यापैकी लोक आज आमचा व्हिडिओ बघतायत आणि निश्चितच मला आशा आहे की कमीत कमी बसल्या बसल्या तुम्ही आपलं हे बाबासाहेबांचं कार्य हे तुम्ही तिथे पूर्ण कराल, एवढी आशा करतो आणि इथेच थांबतो. तोपर्यंत जय भीम.